नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील अंजुमन बिल्डिंगमध्ये असलेल्या एचडीएफसी बँकेच्या एटीएममधून 8,65,500 रुपये पळवणाऱ्या तरुणाला मार्केट पोलिसांनी अटक केली. त्याच्याजवळून 5,74,000 रुपये रोकड व 1,56,000 रुपये किमतीचे एक मंगळसूत्र असा एकूण 7,30,000 रुपयांचा किमती ऐवज जप्त करण्यात आलाय. पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. कृष्णा सुरेश देसाई, वय 23, राहणार ज्योतिनगर, कंगराळी खुर्द असं त्याचं नाव असून एटीएममध्ये पैसे जमा करण्यासाठी बँकेचे कंत्राट घेतलेल्या SIS या कंपनीचा तो कामगार आहे. एटीएमचे कॉम्बिनेशन पासवर्ड वापरून त्यानं मोठी रक्कम चोरल्याचं आयुक्तांनी सांगितलं. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या दुसऱ्या अग्निवीर तुकडीचा शपथविधी समारंभ आज मंगळवारी दिमाखात पार पडला. या कार्यक्रमामध्ये 651 अग्निवीरांनी देश सेवेची शपथ घेतली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी मार्गदर्शन केले. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये शरकत युद्ध स्मारकाच्या प्रांगणात अग्निवीरांनी 31 आठवडे पूर्ण प्रशिक्षण घेऊन हे अग्निवीर आज शपथ घेऊन देश सेवेमध्ये दाखल झाले. प्रशिक्षणाचे मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांनी अग्निवीरांच्या शपथ परेडची पाहणी केली. परेड दरम्यान प्रशिक्षणाच्या विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकाऱ्यांना आणि गुणवंत अग्निवीरांना सन्मानित केले. बेळगाव जिल्हा पोलीस वार्षिक क्रीडा स्पर्धा आज दिनांक 3 डिसेंबरपासून सुरू झाल्या आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांच्या हस्ते करण्यात आले. मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन यांनी मार्गदर्शन केले. गुरुवारी 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा समारोप होणार आहे. बेळगावमध्ये सोसायटी व फायनान्सचे नाव पुढे करून जवळपास 30,000 महिलांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात आज शहरातील जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर फसवणूक झालेल्या महिलांनी ठिय्या आंदोलन केले. कर्जाच्या आमिषाने फसलेल्या या महिलांनी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली. सोसायटी व फायनान्सच्या नावाखाली आमची आर्थिक फसवणूक केल्याने आरोपींना तात्काळ अटक करून आमचे पैसे परत मिळवून द्या अशी विनंती या महिलांनी जिल्हा पालकमंत्र्यांना केली आहे. बेळगाव येथे 9 डिसेंबर रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक सरकार आणि बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी या मेळाव्यास परवानगी द्यावी. परवानगी नाकारल्यास महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करून कर्नाटकातील वाहनांना अडवण्याचा इशारा दिला. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये बंदी घातली जाते, हे लोकशाहीला धरून नाही. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, विशाल देवकुळे, धनाजी दळवी आदी उपस्थित होते. बेळगावहून तिरुपतीला जाणारे विमान सोमवारी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पुढील दर्शन आणि परतीचे प्रवाशांनी तिकीट काढलेले असल्याने त्यांना संपूर्ण ट्रिपच रद्द करावी लागली. त्यामुळे प्रवाशांनी विमानतळावर संताप व्यक्त करत विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सुनावले. सोमवारी दुपारी 1:30 वाजता बेळगावहून तिरुपतीला विमान जाणार होते. त्यामुळे दुपारी 12 पासून प्रवासी विमानतळावर दाखल झाले. तांत्रिक कारणाने विमानाला विलंब होणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर प्रवासी विमानतळावर ताटकळत बसले होते. त्यामुळे या ठिकाणी गोंधळ झाला. 9 ते 19 डिसेंबर दरम्यान कर्नाटक विधिमंडळ हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशनाच्या खर्चासाठी जिल्हा प्रशासनाकडून 13 कोटी 2 लाखांचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आलाय. प्रस्तावामध्ये निवास, जेवण, वाहतूक आणि विविध सुविधांच्या खर्चाचा समावेश आहे. अधिवेशनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि अधिकारी यांच्या निवासासाठी 7 कोटी रुपये खर्च होणार आहेत. शहर आणि आजूबाजूचे हॉटेल्स, लॉज, रिसॉर्ट्स आणि गेस्ट हाऊस बुकिंग करण्यात आले आहेत. चिकोडी शहरात एका खासगी महाविद्यालयात LLB शिकणाऱ्या व बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील जबंगी गावातील रहिवासी असलेल्या शशांक बटकोळी व 19 या विद्यार्थ्यानं मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शशांक हा शिक्षणासाठी चिकोडीत आला होता. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही.
चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला। या प्रकरणी चिकोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेळगावला उपराजधानीचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी यांनी दिलं होतं। बेळगावात आज उत्तर कन्नड विकास प्राधिकरणाच्या वतीने वेगळं उत्तर कर्नाटक राज्य नको, बेळगावला दुसरी राजधानी जाहीर करा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। सरकारने उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी कार्य करावे, त्यासाठी राज्याचं विभाजन न करता बेळगावला उपराजधानीचा दर्जा द्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। यावेळी उत्तर कन्नड विकास प्राधिकरणाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये। सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। फक्त सभासदांकरिता, अटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। हलगा येथील सुवर्णसौधमध्ये होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामुळे शहर आणि ग्रामीण परिवहन सेवेवर परिणाम जाणवणार आहे। अधिकारी व पोलिसांनी ने आणण्यासाठी परिवहनाच्या बसेस जिल्हा प्रशासनाकडून राखीव ठेवल्या जाणार आहेत। अधिवेशनाच्या एक दिवस आधीपासूनच बस सेवा टंचाई सामना करावा लागणार असण्याची शक्यता आहे। अधिवेशनासाठी बसेस राखीव ठेवणार असल्यानं शहर आणि ग्रामीण बसेस रद्द होणार आहेत। पंचमसाली समाजाला 2A आरक्षण मिळण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून लढा सुरू आहे। पंचमसाली समाजाच्या आरक्षणासंदर्भात दिनांक 10 डिसेंबर रोजी सुवर्णसौध समोर आंदोलन करण्याचा इशारा कुडल संगमपीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजींनी दिलाय। मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। कर्नाटकमधील लिंगायत समाजातील पंचमसाली ही पोट जात असून या समाजाला 2A आरक्षण मिळावे, तसेच या श्रेणीनुसार 15% आरक्षण मिळण्याची मागणी त्यांनी केली। जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर हिवाळी अधिवेशनामध्ये सुवर्णसौधला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला। हा लढा समाजाच्या हितासाठी असून यामध्ये कोणतंही राजकारण नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी अल्पसंख्याक कल्याण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री जमीर अहमद खान यांच्यात बेळगाव शहरातील वंचित समुदायांसाठी परवडणाऱ्या किमतीत घरांच्या तरतुदीबाबत चर्चा करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक पार पडली। आर्थिकदृष्ट्या वंचित लोकांना, विशेषतः अल्पसंख्याक गटातील लोकांना परवडणारी अशी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी वस्ती निगम योजना लागू करण्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली होती। हा उपक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्ततेचा एक भाग आहे, असे आमदार आसिफ सेठ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले। आजकाल वाढत्या महागाईने शेती परवडत नाही अशी ओरड पाहायला मिळते। मात्र बेकिनकेर येथील प्रयोगशील शेतकरी व माजी सैनिक अर्जुन भोगन यांनी केवळ सेंद्रिय खत व योग्य नियोजनाच्या जोरावर ऊसाचं भरघोस उत्पादन काढून ऊस शेती फायदेशीर आहे हे दाखवून दिलंय। भोगन यांनी 3102 व 92005 जातींच्या ऊसाचे 30 गुंठे क्षेत्रामध्ये 50 टन ऊसाचं उत्पादन घेतलंय। त्यांनी केवळ सेंद्रिय खताचा वापर करून हा प्रयोग यशस्वी केलाय। एका ऊसाचे सरासरी वजन 4 ते 5 किलो, उंची 20 फूटहून अधिक आणि एका ऊसाला 38 पेरे अशी या ऊसाची गुणवत्ता आहे। हा ऊस पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची गर्दी होत आहे। माणसाचं जीवन कुटुंब व्यवस्थेवर आधारित आहे। त्या कुटुंब व्यवस्थेत नाती महत्वाची असतात। आई बाबांचं नातं, बहीण भावाचं, आत्या मावशी काका यांच्याशी नातं महत्वाचं असतंच, पण अशाच महत्वाच्या नात्यांपैकी एक अत्यंत महत्वाचं नातं म्हणजेच नातवंड आणि आजी आजोबांचं। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीची परंपरा होती। आज बऱ्याच परिवारात विभक्त कुटुंब पद्धतीचा बोलबाला दिसतो। आपल्या जीवनातील आजी आजोबांच्या अमूल्य भूमिकेचा सन्मान करण्यासाठी बेळगावातील गजाननराव भातकांडे शाळेच्या वतीने शहरातील महावीर भवन येथे शनिवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या कार्यक्रमात आजी आजोबा आणि विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। प्रसंगी आजी आजोबांना बक्षिसे सुद्धा देण्यात आली। शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे यांच्या संकल्पनेतून हा अनोखा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमामध्ये सुमारे 400 आजी आजोबांनी सहभाग दर्शवला। या उपक्रमाने मुलांना आपल्या नात्यांचा जिव्हाळा, माया, आपुलकी यांचं दर्शन घडवण्यात आलं। तसेच शाळेच्या वतीने असा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आपल्या पिढ्यांमध्ये असणारे नातेसंबंध आणखीनच दृढ झाले असे भावुक उद्गार यावेळी आजी आजोबांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सोनाली सरनोबत या होत्या।
तसेच मुख्याध्यापिका शाजिया जमादार, दीपा एसी आणि इतर शिक्षक वर्ग आणि बहुसंख्येने पालक उपस्थित होते. बेळगाव शहरातील रघुनाथ पेठ अनुगोळ येथे 30 फूट जागेमध्ये भव्य तंजावर किल्ला साकारण्यात आलाय. शिवनेरी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तंजावर अर्थात शिवगंगा या ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली. दिवाळी सणाच्या निमित्ताने आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना, महापुरुष, गड किल्ले यांची माहिती व्हावी म्हणून हा उपक्रम साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा किल्ला साकारण्यासाठी सुमित राघोजी, सोहम शिंत्रे, मंथन येळूरकर, स्वप्नील शहापूरकर, रितेश पाटील, सचिन सायनाक आदींनी परिश्रम घेतले. येळ्ळूर येथील सन्मित्र फाउंडेशन आयोजित जिल्हास्तरीय मुला-मुलींच्या खो खो स्पर्धा रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी नवहिंद क्रीडा केंद्र मैदान येळ्ळूर येथे मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेतील मुलांच्या गटाचे विजेतेपद बसवांना स्पोर्ट्स जाफरवाडी संघाने व उपविजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने तर तृतीय क्रमांक तोपिनकट्टी संघाने मिळवला. तसेच मुलींच्या गटाचे विजेतेपद नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने, द्वितीय क्रमांक भावकेश्वरी येडोगा संघाने आणि तृतीय क्रमांक अलदगा हायस्कूल अलदगा संघाने मिळवला. स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात एकूण 12 संघांनी आणि मुलींच्या गटामध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. गेल्या 13 वर्षांपासून सदलगामधून शिमोगा आणि भद्रावती अव्याहतपणे कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा सुरू आहे. याचा पुढचा टप्पा म्हणजे विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी आणि भद्रावतीचे आमदार बी.के. संगमेश यांच्या सहकार्याने शिमोग्याच्या पुढे असलेल्या भद्रावतीला सदलग्यातून दररोज रातराणी बस सेवा सुरू झाली आहे, अशी माहिती सदलगा नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि एसटी सेवेचे अभ्यासक पिरगोंड पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.